नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते। तर उत्तर महाराष्ट्रातील जनतेचा कौल नेमका कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे। पत्रकारांच्या पोलच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला 23 ते 28 जागा मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, तर महाविकास आघाडीला 9 ते 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। नांदगाव, येवला, चाळीसगाव, मुक्ताईनगरमध्ये नेमका काय निकाल लागेल याचा अंदाजही या पोलमधून वर्तवण्यात आलाय। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव आणि अहमदनगरचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी आणि त्या खालोखाल शिवसेनेचा बोलबाला राहिलाय। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे। उत्तर महाराष्ट्रात निकालाच्या बद्दल पत्रकारांनी मतदारांच्या सोबत संवाद साधला। उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 23 ते 28 तर महाविकास आघाडीला 9 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतर 6 जागा कुणाच्याही वाट्याला जाऊ शकतात। 5 ते 6 जागा लोकसभेच्या वेळेला एका कांदा प्रश्नावरनं इकडच्या तिकडे झाल्या होत्या। भाजपला तिकडे फटका बसला होता, मॅजिक पण तिकडे चाललं होतं। तर त्यामुळे या वेळेला उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची काही घडामोड घडली तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती अजूनही तिकडे आहे। त्यामुळे हे जे आकडे आहेत हे आकडे महायुतीच्या दृष्टीने चांगले आहेत, पण त्याचबरोबर महाविकास आघाडी ही तिथे सरप्राईज देऊ शकते अशी सुद्धा सिच्युएशन आहे। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातल्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार तसंच छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आणि ठाकरेंच्या पक्षाचे गणेश धात्रक अशी तिरंगी लढत आहे। समीर भुजबळ यांच्यासाठी ही लढत अनुकूल असल्याचा अंदाज पत्रकारांच्या पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय। या नांदगावचा राजकीय इतिहास आमदारांच्या बाबतीत असा राहिलाय की पंकज भुजबळ वगळता आजपर्यंत एकही आमदार नांदगाव विधानसभा मतदारसंघात रिपीट झाला नाही। त्याला कारण काय होती तर त्यांनी दिलेली वचनं। सगळ्यात प्रमुख कारण काय होतं, पाण्याचं, जे सुहास कांदेने पूर्ण केलंय। पण ज्या क्षणी समीर भुजबळांची ऐनवेळेस एंट्री झाली आणि त्याच्यानंतर कसे कसे त्याचे रंग बदलत गेले आणि आज त्याला काय स्वरूप आलं हे सगळं आपण बघितलंय। फार मर्डरच्या भाषेपर्यंत जाहीरपर्यंत सगळं झालंय। तर हा सगळा जो काही विषय आहे तो तिथूनच सुरू झालाय आणि त्याच्यावरून आपल्याला कळतंय की किती काट्याशी टक्कर आहे। येवला मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यात लढत झाली। या लढतीत भुजबळांचं पारडं वरचढ ठरण्याचा अंदाज पत्रकारांनी वर्तवलाय। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात लढत झाली। भाजपचे मंगेश चव्हाण या निवडणुकीत सरशी साधतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। मुक्ताईनगरमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात तुंबळ लढाई आहे। रोहिणी खडसे यांच्यासाठी ही निवडणूक अनुकूल असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। इकडे कर्जत जामखेडमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे नेते रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत आहे। रोहित पवार यांच्यासाठी लढत अनुकूल असल्याचा अंदाज पत्रकारांच्या पोलमधून वर्तवण्यात आलाय। कांद्याचे दर आणि शेतमालाच्या किमती हा मुद्दा या निवडणुकीत मुख्य ठरला। त्यासोबतच प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा सुद्धा जोरकसपणे मांडण्यात आला। ज्यावेळेला आपण बघितलं या निवडणुकीमध्ये जे बडे नेते आले, जे केंद्रातून नेते आले, त्यांनी जे मुद्दे समोर आणले त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा होता तो ध्रुवीकरणाचा मुद्दा होता आणि एक आहे तो सेफ आहे सारखा नारा होता। त्या नाऱ्याच्या अवतीभोवती सुद्धा ही निवडणूक कशा पद्धतीनं फिरते तेही बघायला लागेल आणि तिथे उत्तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा फायदा किंवा फटका या दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूला बसू शकतात। सुरुवातीला जातीची गणितं होती, नंतर धर्मावर आली। बटेंगे तो कटेंगे पासून ते धर्मयुद्धापर्यंत सगळा प्रवास मधल्या काळात बदलत गेलेला आहे। भारतीय जनता पार्टीने म्हणजे खास करून महायुतीने, मी ओव्हरऑलच फक्त नांदगावपुरतंच अशा अँगलने बोलत नाही तर एकूणच जर चित्र बघितलं असेल, फार पद्धतशीरपणे प्रचाराची दिशा शिस्तबद्ध पद्धतीने महायुतीने चालवली। व्हेराज महाविकास आघाडीमध्ये ती शिस्त नव्हती। प्रचाराची लाईन कोणत्या टप्प्यात न्यायची, कशा प्रकारे बदल करायचे, काय करायचे, समोरच्या युतीने जर काही 4 पावलं टाकली तर कशा प्रकारे त्याला उत्तर द्यायचं हे नव्हतं। ते एक 5वं मनुष्य आम्हाला शेतकरी भेटत होता, ज्याला मी जिवळ्याने प्रश्न विचारला, बाबा रे शेतात तू सध्या काय लावलंय? ऐन दिवाळीच्या तोंडावर जेव्हा त्याच्या शेताला म्हणजे शेतातल्या पिकाला भाव मिळालेला नाहीये तिथं तो नाराज आहे। त्याची दिवाळी ही अत्यंत वाईट गेलेली आहे। त्याला निवडणुकीपेक्षा माझ्या घरात काही येऊ शकलं नाही याचं सगळ्यात मोठं दुःख आहे, म्हणून तो एक इम्पॅक्ट इथं दिसून येऊ शकतो।
पत्रकारांच्या पोलच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात महायुती महाविकास आघाडीला वरचढ ठरेल असंच दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.